विद्यार्थी मित्रांनो, माझी शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न, कोविड-19वर वापरल्या जाणारी टॅकिस ही लस कोणत्या देशाने शोधून काढली आहे? पर्याय क्रमांक 1 इटली, पर्याय क्रमांक 2 अमेरिका, पर्याय क्रमांक 3 दक्षिण अमेरिका, पर्याय क्रमांक 4 स्पेन. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इटली. याच्याविषयी थोडक्यात माहिती. कोरोना विषाणूवर पहिली लस शोधण्याचा दावा इटलीच्या संशोधकांनी केला आहे. या लशीने उंदरावरील प्रयोग कोरोनाविरुद्ध प्रतिपिंड निर्माण झाले आहे. इटलीत तयार करण्यात आलेल्या या लशीच्या चाचण्या उंदराच्या बऱ्याच यशस्वी झाल्या असून त्यात मानवी पेशीत काय करू शकतील असे निर्माण झाले आहे. संशोधकांनी आतापर्यंत 5 लस घटकांच्या चाचण्या करून त्यातील 2 निवडले आहे. रोम येथे असलेल्या स्पॅल्झानिक नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्शियस डिसीजेस या संस्थेतील वैज्ञानिकांनी ही लस तयार केली आहे. सध्या जगात 100 लसीवर प्रयोग सुरू आहे. टॅकिस या लस निर्माण कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी ल्युगी ऑरिशियो यांनी म्हटले आहे की या लशीने मानवातील कोरोना विषाणू मारला गेल्याचेही दिसून आले आहे. इटलीची राजधानी रोम, राष्ट्रप्रमुख जॉर्जिओ नापोलितानो, पंतप्रधान मात्तेओ रेत्सी, चलन युरो. पुढील प्रश्न, पत्रकारितेतील मानाचा सर्वोच्च पुलित्झर पुरस्कार घोषित झाला आहे. तो कोणाला मिळाला आहे? पर्याय क्रमांक 1 दार यासिन, पर्याय क्रमांक 2 युक्तार खान, पर्याय क्रमांक 3 चान्नी आनंद, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. याच्याविषयी थोडक्यात माहिती. पत्रकार सर्वोच्च पुलित्झर पुरस्कार जाहीर करण्यासाठी न्यूज एजन्सी बरोबर कार्यरत जम्मू काश्मीरमधील 3 फोटो जर्नलिझम डेअर यासिन, मुख्तार खान आणि चान्नी आनंद यांना फ्युचर फोटोग्राफीकरिता पत्रकारितेत अत्यंतिक मानाचा सर्वोच्च पुलित्झर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर या राज्यातील कलम 370 हटवल्यानंतर त्या राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान असोसिएटेड प्रेसने केलेल्या या फोटोग्राफीसाठी काढलेल्या फोटोसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारतीय पत्रकारितेतील सध्याच्या एकंदरीत दोलायमान कालावधीत पुलित्झर सारखा मिळालेला पुरस्कार नक्कीच आशासक आणि अभिनंदनीय आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय पशु जैवतंत्रज्ञान संस्थेने कोणते उपकरण विकसित केले आहे? पर्याय क्रमांक 1 इकोसेन्स, पर्याय क्रमांक 2 असेन्स, पर्याय क्रमांक 3 सेन्स, पर्याय क्रमांक 4 स्पेसेन्स. उत्तर आहे इकोसेन्स. याच्याविषयी थोडक्यात माहिती. राष्ट्रीय पशु जैवतंत्रज्ञान संस्थेने इकोसेन्स उपकरण विकसित केले आहे. हैदराबादच्या राष्ट्रीय पशु जैवतंत्रज्ञान संस्था येथील संशोधकांनी हे उपकरण विकसित केले आहे, ज्याला त्यांनी इकोसेन्स हे नाव दिले आहे. एका बायोसेन्स आहे, त्यामुळे पशुच्या लाळेची तपासणी कोविड-19 रोगासाठी केली जाऊ शकते. हे उपकरण केवळ 20 मायक्रोलिटर एवढ्या प्रमाणात नमुन्याचा वापर करता येतो. 30 सेकंदात आपला अहवाल हे उपकरण देते. हे उपकरण ब्लूटूथ तंत्रज्ञानाच्या माध्यमाने संगणक किंवा दूरध्वनी संचाशी देखील जोडले जाऊ शकते आणि त्यामुळे प्राप्त माहितीचा अभ्यास केला जाऊ शकतो. पुढील प्रश्न, कोविड-19 साथीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कोणत्या सहकार्याने सुरक्षित आजी आजोबा मोहीम सुरू केली आहे? पर्याय क्रमांक 1 टाटा फाउंडेशन, पर्याय क्रमांक 2 प्रसारण मंत्रालय, पर्याय क्रमांक 3 पिरामल फाउंडेशन, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. याचे उत्तर आहे पिरामल फाउंडेशन. याच्याविषयी थोडक्यात माहिती. 5 मे 2020 रोजी पिरामल फाउंडेशन सहकार्याने NITI आयुक्तांनी कोविड-19 साथीच्या काळात ज्येष्ठांची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सेफ आजी आजोबा नाना नानी अभियान सुरू केले. या मोहिमेचे उद्दिष्ट हे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य आणि जीवनशैलीच्या विविध विषयाविषयी जागरूकता निर्माण करणे आहे. पुढील प्रश्न, रेल्वेकडून
रेल्वेच्या डब्यामध्ये तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डचा वापर सुरू करण्याचा निर्णय टिंबटिंब मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 1 आरोग्य मंत्रालय, पर्याय क्रमांक 2 रेल्वे मंत्रालय, पर्याय क्रमांक 3 कामगार मंत्रालय, पर्याय क्रमांक 4 स्वच्छता मंत्रालय. उत्तर आहे आरोग्य मंत्रालय. याच्याविषयी थोडक्यात माहिती. देशात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आरोग्य मंत्रालयाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेच्या डब्यामध्ये तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डचा वापर सुरू करण्याचा निर्णय आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. रेल्वेकडून आतापर्यंत 5,000 ट्रेनच्या डब्यांचं आयसोलेशन वॉर्डमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. या वॉर्डमध्ये इतर आरोग्य सुविधाही करण्यात आल्या आहेत. 23 राज्यातील 215 स्थानकांवर आयसोलेशन ट्रेन उभ्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना या आयसोलेशन कोचमध्ये ठेवण्यात येणार आहे. आरोग्य मंत्रालयाने रेल्वेशी समन्वय साधण्यासाठी एक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत सांगितले आहे. यामुळे राज्य सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय अधिक चांगल्या पद्धतीने समन्वय साधू शकतात. ज्या राज्यात आरोग्य विधानांची कमतरता आहे अशा राज्यांमध्ये रुग्णांचा ट्रेनमध्ये तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले जाणार आहे. पुढील प्रश्न. झोमॅटो फूडसोबत टिंबटिंब देखील होम डिलिव्हरी सुरू करण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक 1 दारूची, पर्याय क्रमांक 2 अन्नाची, पर्याय क्रमांक 3 धान्याची, पर्याय क्रमांक 4 आवश्यक वस्तूंची. उत्तर आहे दारूची. याच्याविषयी थोडक्यात माहिती. देशभरात दारूची वाढती मागणी पाहून फूड डिलिव्हरी कंपन्या झोमॅटो ॲपने भारतात दारूची होम डिलिव्हरी करण्याची तयारी दाखवली आहे. लॉकडाऊननंतर झोमॅटोने भारतात ग्रोसरी डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली. भारतात या आठवड्यात दारू विक्रीला परवानगी देण्यात आली. दारू खरेदीसाठी लोकांनी सोमवारी दुकानाबाहेर लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियम पाळण्यात आले, तर काहींचे हे नियम धाब्यावर बसवले. दारूसाठी होणारी गर्दी पाहता सरकारने कोरोना टॅक्स लावण्याचा देखील निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने दारूवर 70 टॅक्स घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी दारूचे होम डिलिव्हरी करण्यावर काही बंधन नाहीत. दारूची डिलिव्हरी करण्याची परवानगी द्यावी. जर सरकार यासाठी परवानगी देत असेल तर झोमॅटो फूडसोबत दारूचे देखील होम डिलिव्हरी सुरू करणार आहे. पुढील प्रश्न. 21 मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेमध्ये शिवसेनेकडून कोण निवडणूक लढणार आहे? पर्याय क्रमांक 1 उद्धव ठाकरे, पर्याय क्रमांक 2 शशिकांत शिंदे, पर्याय क्रमांक 3 शीलम गोऱ्हे, पर्याय क्रमांक 4. उत्तर आहे 1 व 3 उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे. याच्याविषयी थोडक्यात माहिती. राज्यात 21 मेला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता असताना आता राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांची नाव निश्चित झाल्याचं कळलं आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादींनी नावही निश्चित झाल्याचं कळलं आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नाव यापूर्वीच निश्चित झाली आहेत, तर आता काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार ठरवायचे बाकी आहेत. पुढील प्रश्न तुमच्यासाठी दिला होता सर. पुढील प्रश्न. RBIची स्थापना केव्हा करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 मार्च 1934, पर्याय क्रमांक 2 1 एप्रिल 1935, पर्याय क्रमांक 3 2 फेब्रुवारी 1935, पर्याय क्रमांक 4 एप्रिल 1935. उत्तर आहे 1 एप्रिल 1935. याच्याविषयी थोडक्यात माहिती. सर ऑस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी एप्रिल 1935 रोजी आपला कार्यभार स्वीकारला. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व
चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे? सर्वप्रथम 1971 मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंगने मांडली होती. 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1935 नुसार झाला. भारतीय रिझर्व्ह बँकेने ची शैली दृष्टिकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दी प्रॉब्लेम ऑफ रुपीज, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकातून घेतले आहे आणि हिल्टर यंग आयोगाकडे सादर केले. या बँकेची स्थापना 1926च्या रॉयल संस्थेच्या शिफारशीच्या आधारे झाली आहे. पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो, याचे उत्तर सविस्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. 4 मे 2020 रोजी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी टिंब योजना सुरू केली. पर्याय क्रमांक 1 बिरसा ग्रीन व्हिलेज, पर्याय क्रमांक 2 नीलांबर पितांबर जल समृद्धी योजना, पर्याय क्रमांक 3 फोटो हो गेम विकास योजना, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. याचे उत्तर डिटेल्समध्ये कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे मित्रांनो.